तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? बेअक्कल पोलिसाचा विकास गोरेंच्या कुटुंबियांना हा सवाल तर तक्रार देण्यास गेलेल्या नातेवाईकांचे आरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी फेटाळले। सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी आढळल्यास चौकशी करून कारवाई करणार। पीडीआरएफ जवान मृत्यू प्रकरणी शहापूर पोलिसांवर कारवाई करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। 25 तासांनंतरही अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून खड्ड्यांवरती तात्पुरती मलमपट्टी, खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले। आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर अजूनही भले मोठे खड्डे, काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असले तरी आणखी अपघातांची भीती वाढली। महामार्गावरती अजूनही मृत्यूचे सापळे कायम, टोल वसुलीवर प्रश्न। ठाण्याच्या शहापूरमधील भातसा नदीवरील सापगाव पुलावरती खड्डेच खड्डे, रस्त्यांवरील खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी। पुलावरील खड्डे तातडीने बुजवा, वाहन चालकांचीही मागणी। जवानाचा बळी गेला आणि त्यानंतरही मुंबई नाशिक महामार्गावरती इतर ठिकाणी खड्डे कायम। पडगा या ठिकाणी कोशिंबी गावामध्ये महामार्गाची अक्षरशः चाळण, वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे आघरी सेना आक्रमक। येत्या 14 तारखेपर्यंत महामार्गाचं काम न केल्यास आंदोलनाचा इशारा। आमदार आणि तहसीलदारांना पत्र देत दिला इशारा। 15 ऑगस्ट रोजी काळ्या फिते लावून जनआक्रोश आंदोलन देखील केलं जाईल। नाशकात खड्ड्यांविरोधात वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। नाशिक पालिकेच्या समोरच वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तिरडी आंदोलन। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू। उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात झाला। विठ्ठलवाडी मार्गावरती खड्ड्यांमधून वाट काढत असताना दुचाकीस्वार हा पडला। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्ते धोकादायक, नागरिकांचा संताप। जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणी पुलावर जवळपास 25 खड्डे। कुसुंबा गावाजवळ 50 मीटरच्या पुलावरती 25 लहान खड्डे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा संताप। अहिल्यानगरमध्ये नगर मनमाड या मार्गाची दुरावस्था। महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमधून मार्ग काढत असताना वाहन चालकांची मोठी कसरत। अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं, 3 वेळा टेंडर प्रक्रियाही रद्द। पाण्याच्या टाकीसाठी रस्त्याशेजारी खणलेला खड्डा, अपघाताला निमंत्रण देण्याचे चिन्ह। तर पुण्याच्या भोर तालुक्यातील उमरे गावातला हा प्रकार। खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच आहे, गावकऱ्यांनी केला आरोप। धुळे शहरातल्या रस्त्यांची चाळण, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमधून कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये यावं लागत असल्यानं संताप। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची ही टीका। गुंगी गुडिया बोलणं हे चुकीचं नाही। इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुडिया असं म्हटलं जायचं। सुनेत्रा पवारांवर झालेल्या टीकेनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। ज्यांनी ही टीका केली आहे त्यांना सुनेत्रा पवारांची माफी मागावी लागेल। कृषीमंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन। काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया या टीकेनंतर आंदोलन। राष्ट्रवादीची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या या वक्तव्याचा बारामतीमध्ये निषेध। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शिक्षण तज्ज्ञ, समाजसेवक अशी डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ओळख। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त हे अत्यंत दुःखद। डी.वाय. पाटील यांच्या निधनानं एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपलं। डी.वाय. पाटील यांच्या निधनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त। नवी दिल्लीमध्ये E20 पेट्रोल विरोधात आम आदमी पक्षाचा मोर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला। पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामध्ये येऊ नये, जनतेला शुद्ध पेट्रोल द्यावं। अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी। राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार आहे? ज्या पक्षाचं सरकार आहे ते माझ्या विरोधात खटला चालवायला संमती देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम। कोकाटेंना दिलेलं अंतरिम संरक्षण हे कायम ठेवण्याचे आदेश। फेरविचार याचिकेवर 6 महिन्यांमध्ये निर्णय देण्याचेही निर्देश। 1995च्या सदनिका वाटप प्रकरणामध्ये हायकोर्टानं कोकाटेंना दोषी ठरवलेलं।
धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये एसीबीची मोठी कारवाई। फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टाकडे सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 40,000ची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई रंगेहात पकडले गेले। लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक देखील ताब्यात। धाराशिवमधल्या कळंबमध्ये एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त। कळंब शहरामध्ये पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली। 2 आरोपींकडून पोलिसांनी 11 ग्रॅम वजनाच्या 29 पुड्या जप्त केल्या। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 55,000 रुपये असल्याची माहिती। परभणीच्या पाथरीमध्ये एका डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक। मोबाईल हॅक करून बँक खात्यातून 1,46,000 रुपये लंपास करण्यात आले। डॉक्टरच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल। लातूरच्या शिरूर अनंतपाळ या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा। फेरफार नोंदणीमध्ये घोळ करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवरती आता कारवाई करण्याची मागणी। महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली मिरज बंदची हाक। बंदला व्यापारी संघटनांसह सामाजिक संघटनांचा पाठिंबा। वाढीव घरपट्टीला सर्व स्तरातून विरोध। धाराशिवमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या भांडणात वाहनांची तोडफोड। तानाजी सावंतांचा गट आणि राष्ट्रवादी गट आमनेसामने। तोडफोडीनंतर तेरखेडा या गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिकमधल्या अशोकनगर परिसरामध्ये बिल भरण्याच्या वादातून युवकाचा गोंधळ तर अनेक तरुणांच्या जमावाकडून गोंधळ। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। हिंदुत्ववादी सरकारने वृद्ध वारकरी कलावंतांना दिलासा द्यावा, अन्यथा वारकरी संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा। बुलडाण्याच्या नांदुरा खुर्दमधील वारकरी संवाद मेळाव्यामध्ये हा ठराव झाला। परभणी या ठिकाणच्या तळकळस या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमासाठी वापरला जाणारा रथ अज्ञातानं जाळलाय। घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। तात्काळ शोध घेऊन आरोपीला अटक करावी अशी मागणी केली जाते। चंद्रपूर शहरातील टाटा शोरूममध्ये चोरीचा छडा तर चोरी करणाऱ्या नागपूरच्या चोरट्याला अटक। 20,57,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेच्या आंदोलनामध्ये उपोषणकर्त्या ठेवीदाराची प्रकृती खालावली। आंदोलनस्थळी आलेल्या इम्तियाज जलील यांनी यावेळेस तात्काळ सीपीआर देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश पाटील तर उपसभापतीपदी संभाजी राजपूत यांची बिनविरोध निवड झाली। बुलडाणा या ठिकाणी अतिवृष्टीमुळे 1,19,000 हेक्टरवरील पिकाला फटका बसला। महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत।